न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांकडून मुंबईच्या पालिका कार्यालयाच्या परिसरासह सीएसएमटी परिसरातील मराठा आंदोलकांच्या गाड्या काढण्यास सुरुवात. गाड्या वाशी इथं पार्क करण्यात येणार असल्याची माहिती. सरसकट मराठा ओबीसीमध्ये घुसवल्यास आंदोलन करू, मंत्री छगन भुजबळ यांचा सरकारला इशारा. आजपासून गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर आंदोलन करणार. ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर भुजबळांची माहिती. मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी उभारला आणखी एक मंडप. जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस. मुंबई महापालिकेकडून आझाद मैदान परिसरात यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता. लवकरात लवकर परिसर स्वच्छ करण्याचा पालिकेचा प्रयत्न. पोस्ट करत पालिकेकडून माहिती. जरांगेंच्या भेटीला कोणतंही शिष्टमंडळ आलं नाही. राज्य शासन वेट अँड वॉचच्या भूमिकेत. आजच्या कोर्टाच्या भूमिकेवर सरकार पुढील दिशा ठरवणार. मराठा आंदोलन हाताबाहेर गेलंय. मुंबईतील रस्त्यांवरून आंदोलकांना हटवा. आज दुपारी 4 वाजेपर्यंत कारवाई करण्याचे हायकोर्टाचे शासनाला आदेश. आंदोलकांच्या गाड्या मुंबईच्या वेशीवर अडवण्याचे निर्देश. आणखीन आंदोलक येणार नाहीत याची काळजी घ्या, कोर्टाच्या शासनाला सूचना. जरांगेंना शांततेत आंदोलन करण्यासाठी परवानगी दिली होती, मात्र आंदोलक रस्ते आणि रेल्वे मार्ग अडवतायत. कोर्टानं फटकार. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावली, मात्र जरांगेंनी नोटीस स्वीकारली नाही. राज्य सरकारची कोर्टात माहिती. मी मेलो तरी चालेल पण आरक्षण घेणारच. जातीला विजय मिळवून द्यायचा आहे. न्यायदेवता आम्हाला न्याय देणार. जरांगेंचा निर्धार. रस्त्यावरील गाड्या मैदानात लावा. तुम्ही सुद्धा मैदानात झोपा. समाजाचा अपमान होईल, मान खाली जाईल असं वागू नका. जरांगे पाटलांचं आवाहन. कोर्टानं नियम आणि अटींसह परवानगी दिली होती, मात्र नियमांचं उल्लंघन झालं. मुंबईत जे काही सुरू आहे त्यावर मुंबईकर नाराज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. मराठा आणि कुणबी एक म्हणणं हा मूर्खपणा. मराठा समाज सामाजिक मागास नाही. मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. कोणतीही जात ओबीसीत येऊ शकत नाही. छगन भुजबळांचं विधान. तुम्ही मोठे कसे झालात चांगलं माहिती आहे. माझ्या नादी लागू नका. मनोज जरांगेंचं नाव न घेता छगन भुजबळांना इशारा. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कोल्हापुरातून जोरदार पाठिंबा. मोठ्या प्रमाणात अन्नधान्य आणि साहित्य मुंबईकडे रवाना. संभाजीराजे छत्रपतींनी घेतली जरांगेंची भेट. संभाजीराजांनी आंदोलनाला दर्शवला पाठिंबा. भेट घेत संभाजीराजांनी जरांगेंची केली विचारपूस. कायद्याचं राज्य गरजेचं. मराठ्यांच्या आंदोलनात कायद्याचं पालन होत नाही. हे आंदोलन की हुल्लडबाजी. गुणरत्न सदावर्तींची प्रतिक्रिया. आंदोलन करायचा. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार. आंदोलन करा पण चौकटीत राहून करा. सरकार तोडगा काढण्यासाठी पावलं उचलतंय. मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया. मुंबईकर रोज अमराठी माणसांची गर्दी सहन करतो. आता आपल्या हक्काचे मराठी भाषिक आलेत. थोडासा त्रास झाला तरी अभिमानानं सहन करू. मनसेचे अविनाश जाधव यांची पोस्ट. मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळानं पालिका आयुक्त भूषण गगराणींची घेतली भेट. नागरी सेवा सुविधांच्या अनुषंगाने चर्चा. आंदोलक आणि प्रशासनामध्ये सुसंवाद राखण्यासाठी बैठक. मुंबईतील आझाद मैदानावरील मराठा आंदोलकांसाठी इंदापूरकर सरसावले. इंदापूरमधून ट्रक भरून खाद्यपदार्थ मुंबईला रवाना. राष्ट्रीय महिला आयोगाकडून महिला पत्रकारांसोबत झालेल्या गैरवर्तनाची घेतली दखल. पत्रकारांच्या संघटनांनी केल्या महिला पत्रकारांसोबत गैरवर्तनाच्या तक्रारी. सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आंदोलकांसाठी मराठवाड्यातून चटणी भाकरीची व्यवस्था. बीड, जालना, औरंगाबाद या भागातूनही जीवनावश्यक साहित्य रवाना. भंडाऱ्यात फलक लावून ओबीसी क्रांती मोर्चाचं गणपती बाप्पाला साकडं. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका. मुलींचं मोफत शिक्षण अंमलात आणा अशी मागणी. बीडच्या लिंबा गणेशमध्ये मराठा समाज आक्रमक. अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर मराठा समाजाचा रास्ता रोको. अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केल्यानं वाहनाच्या लागल्या रांगा. मुंबईतील मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा गणेशोत्सवावर परिणाम. आरास पाहणाऱ्या भक्तांचा ओघ झाला निम्मा. गणेशोत्सवाचे 4 दिवस आंदोलनात गेले. उरले फक्त 5 दिवस. मुंबईच्या कुपर रुग्णालयातील रुग्णांना यातना. कंत्राट संपल्यानंतर HIMS कर्मचाऱ्यांना काढलं कामावरून. OPD मध्ये रुग्णांच्या लांबच लांब रांगा. भिवंडी महानगरपालिकेत 74 कर्मचाऱ्यांच्या बदल्या. भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांच्याकडून 2017 पासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या.
खराब हवामानामुळे कोकणच्या रोरो बोट सेवेचा 1 सप्टेंबरचा मुहूर्त हुकला. मुंबई ते रत्नागिरी आणि मुंबई ते विजयदुर्ग सिंधुदुर्ग अशी रोरो बोट सेवा सुरू करण्याचा सरकारचा निर्णय. कोकणात गौरी आणि गणपतीचा उत्सव जोरदार साजरा. रत्नागिरीच्या मोरेवाडी विसापूरमध्ये पारंपरिक वादनात ज्येष्ठ गौरीपूजन. गौरीपूजनाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं नाना पाटेकर यांच्या गणपतीचं दर्शन. नाना पाटेकरांच्या घरी गणराया विराजमान. जालन्यात राधाकृष्णाच्या रूपातील गणरायाच्या 12 फूट उंच मूर्तीची स्थापना. छत्तीसगडच्या रायपूरमधून आणलेली ही मूर्ती ठरते विशेष आकर्षण. सिंधुदुर्गात 5 दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर नागरिकांचा परतीचा प्रवास सुरू. रेल्वे आणि बस स्थानकावर मुंबईकडे परतणाऱ्यांची गर्दी. नंदुरबारमधील पहिल्या टप्प्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत उत्साह आणि शांततेत मिरवणूक संपन्न. जिल्हाभरातील 125 सार्वजनिक गणेश मंडळ आणि अनेक खासगी मंडळांतर्फे विसर्जन. बेळगाव प्रशासनाकडून गणेश विसर्जन मार्गावरील तयारीचा आढावा. गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून दिल्या सूचना. भिवंडीतील घनश्याम भोईर यांच्या घरी पर्यावरणपूरक गणपती विराजमान. मखरांची सजावट केली कागदी आणि कापडी फुलांपासून. बाप्पा, शंकर आणि पार्वतीच्या मांडीवर विराजमान झाल्याचा सुंदर देखावा.